वाटतंय का? काय? बरं वाटतंय. ओके ओके. शिकल्याने जरा फरक पडेल. ओके ओके. सॉरी. लाईट का गेले तेच कळत नाहीये ग. नाहीतर जनरली जनरेटर बॅकअप असला की लगेच येतात ना. आज काय तेही गणलंय सगळंच. पण पण येतील थोड्या वेळात. तू कर ना काहीतरी. मला काय मिठी. काय मला भीती वाट. तेवढ्यासाठी मेसेज काय केलास तू? काही घाबरू नकोस. मी 2 मिनिटात जरा वॉचमन कडे जाऊन चौकशी करून येतो. ओके. अगं त्यात काय घाबरायचंय? काही नाही. लाईट लाव तू. मी आलोच 2 मिनिटात. काही वाटलं तर फोन कर. काळजी करू नकोस. थांब आलोच. हॅलो, बोल सना. हा काय? हे तू काय बोलतेस? मला काहीही कळत नाहीये. अगं हॅलो, नीट सांगशील का काय हवंय? अरे ही वेडी झाली. काय आहे बोलतीये? ते अथर्वन पंकज भाऊ काऊन नाही आले अजून? अगं येतील. लाईट पण येत नाहीत लवकर. हे झोपलेत म्हणून नाही त्यांना म्हटलं असतं खाली जाऊन बघून या म्हणून. काऊन उठवता त्यांना नानीजी? झोपू द्या. अचानक कसं काय लाईट गेले आज? किती उकडतंय आतमध्ये. मुंबई सारख्या शहरातही असं व्हावं. गॉड. हो ना. खरं तर आपल्याकडे कधीच लाईट जात नाही. अगं समिधा, इथे विदर्भात, मराठवाड्यात, मुंबई सोडून सगळीकडेच लाईट जातात. लोड शेडिंग. 15-15 तास लाईट नसतात कधी कधी. बघ ना, इकडे आपल्याला अर्धा तास पण बसवत नाहीये. तरी इथे जरा बरं आहे. आतमध्ये तर काहिली होते नुसते. यांना उठवतेच मी आणि बघून यायला सांगते. नको नानीजी, तुम्ही थांबा. मी दारापाशी जाऊन उभी राहते. काळजी करू नका. अगं पण इथेच आहे मी. सांभाळ ग. मी तुला घाबरवायला आले होते ना. सोडू नका त्याला. सोडू नका. सोडू नका. सोड. पकडा त्याला.
नानाजी नानाजी नानीजी गुप्ते भाऊ सोडू नका त्यांना. तुम्हाला काय झालं वय? अंधारात हालचाल झाली म्हणून बाहेर आली तर या माणसाने यांच्या पाठीला सुरा लावलेला. राधिकामुळेच माझा जीव वाचला खरं तर. या चोराला तर शिक्षा होणारच आहे. काय रे, आजपर्यंत किती सोसायटीमधल्या लोकांना असं लुटलं? हा आता पोलिसांचा मार. नाही नाही, आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये चोरी करत होता ना, तो हाच होता. अरे भाऊ घेऊन जायला पोलिसांना ताब्यात द्या. आजवर याला कोणी पकडलं नव्हतं. बरं झालं तुम्ही पकड. मग आहे तुमची लेक अशी धाडसी. हा खरंच राधिका कमाल झाली तुझी. काय गुरुनाथ पाहिलंस ना, शेवटी संकटात असताना तुझी बायकोच तुझ्या मदतीला धावून आली. हो बरोबर आहे. खरं तर राधिकामुळेच माझा जीव. राधिका तुझ्या हातातून रक्त येत. गॅरी काय काय झालं? काय करतोय तू? काही नाही, सोसायटीमध्ये चोर आला होता. सुरा घेऊन हल्ला करणार होता माझ्यावर. बरं झालं राधिकाने वेळेत पाहिलं. तुला काही लागलं नाही ना? मला काही झालं नाही, पण राधिकाच्या हाताला खूप लागलंय. आता काही फार लागलेलं दिसत नाहीये. सकाळी आधी डॉक्टरला दाखव. ते ड्रेसिंग वगैरे करून घे काहीतरी. हा ते बघेल ना काय करायचं ते. तू चल लवकर, आता निघूया इथून. चल ईशा आहे. तू चल शनाया, चल आतमध्ये. यांच्या मनात माझ्याबद्दल थोडी तरी आस्था आहे. आज यांच्या वागण्यावरूनच दिसून राहिलं ना